मी डॉक्टर सत्यजित गंगाधर पाथरीकर. साधारणतः 20 वर्षापासून मी जनरल सर्जन, लॅप्रोस्कोपिक सर्जन, ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी सर्जन आणि कोलोरेक्टल सर्जन म्हणून औरंगाबादमध्ये प्रॅक्टिस करत आहे. गणपती रुग्णालय इथे आम्ही, गणपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथे आम्ही बऱ्याचशा कोलोरेक्टल सर्जरीज करतो. आजचा आपला विषय जो आहे तो आहे मूळव्याध, हिमोरॉइड्स किंवा पाईल्स या विषयावरती आपण बोलणार आहोत. ॲक्च्युली काय असतं की जे आपले गुदद्वार आहे त्या ठिकाणी 3 आजार फार कॉमनली असतात. एक आहे मूळव्याध, ज्याला आपण हिमोरॉइड्स आणि मूळव्याध असं म्हणतो. त्याच्यानंतर दुसरा जो आहे फिशर म्हणजे भेग, संडासाला जी भेग पडते तो एक आजार. आणि तिसरा जो आहे फिस्चुला म्हणजे एक ट्यूब सारखा आजार असतो जो आपल्या संडासाच्या नळिकेपासून त्वचेवरती ओपन होत असतो, त्याला आपण फिस्चुला म्हणतो. एक्झॅक्टली आपल्याला कुठला आजार झाला आहे तो आपण तज्ज्ञ डॉक्टरकडे तपासूनच आपण त्याच्यावरती माफक तो योग्य तो उपचार करून घ्यावा. तर आजचा आपल्या विषयाकडे आपण बोलूया. हिमोरॉइड्स म्हणजे पाईल्स म्हणजेच मूळव्याध. हा जो आजार आहे हा फार कॉमन आहे आपल्या भारतामध्ये व इतर कंट्रीजमध्ये पण. जर तुम्ही ब्रॉड स्पेक्ट्रममध्ये आजाराच्या विषयी विचारलं किंवा याचं पर्सेंटेज किती आहे तर साधारण 50 ते 66% याचं पर्सेंटेज आहे या आजाराचं. हे कॉमन जनरल पॉप्युलेशनमध्ये आहे. जर आपण औरंगाबाद हा जिल्हा जर कन्सिडर केला तर या जिल्ह्याची जवळपास लोकसंख्या आपली 20 ते 30 लाखापर्यंत आहे. जर 20 ते 30 लाखामध्ये जर तुम्ही 50 ते 66% अराउंड एवढा जर पर्सेंटेज लोकांमध्ये असेल तर म्हणजे अर्ध्या पॉप्युलेशनला हा आजार आहे. म्हणजे अर्ध पॉप्युलेशन म्हणलं तर जवळपास 15 ते 20 लाख लोक या आजाराने त्रस्त आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही वयोगट जर बघितलं तर हा जो आजार आहे मुख्यतः हा आजार 45 ते 65 जे आपलं कमवणं, खाण्याचं आणि नीट जगण्याचं आयुष्य असतं रिटायरमेंटपर्यंत, या वयोगटामध्ये कॉमन आहे. मूळव्याध म्हणजे काय? आपण अन्न खातो, अन्न पचन होतं आणि अन्न आपलं गुदद्वारातून बाहेर पडत असतं. जेव्हा हे अन्न बाहेर पडतं त्यावेळेस आपण तिथे जेव्हा स्ट्रेन करतो, ते स्ट्रेनिंग नंतर आपल्याला होणारा जो आजार आहे तिथले ते कुशन स्वेल होतात आणि मूळव्याध हा फॉर्म तयार होतो. आणि जेव्हा आपली संडास होऊन जाते किंवा जे आपलं पचनक्रिया झाल्यानंतर जे आपली एकदा स्टूल पास झाली की त्याच्यामध्ये एक अशी पिचकारीच लागते रक्ताची आणि ते सगळं रक्त आपल्या शरीरातून हळूहळू करून ते बाहेर पडायला लागतं. आपल्या शरीराला प्रचंड प्रमाणात विकनेस येतो. त्याच्यानंतर आपल्याला जे आपलं ज्या वयोगटात आपल्याला काम करून चांगलं जगायचं असतं त्या वयोगटामध्ये आपण काम नीट नाही करू शकत, झोप नीट लागत नाही, अन्न पचन क्रियेच्या भीतीने आपण अन्नही कमी करतो खाणं. हे सगळे असे प्रॉब्लेम्स वाढायला लागतात. तर मूळव्याध ही पेनफुल पण असते आणि सोबत आपलं रक्तही वाहून नेत असते. तर याच्यावरती योग्य ते उपचार योग्य त्या वेळी व्हायलाच पाहिजे. हे झाले त्याचे सिम्पटम्स विषयी आपण बोललो. त्याच्यानंतर मूळव्याध हे 4 प्रकारचे असतात, त्याला 4 स्टेजेस आहेत. आता आपण एक्झॅक्टली कुठल्या स्टेजमध्ये आहे त्याच्यावरती तसा उपचार घेतला पाहिजे. पण बऱ्याच लोकांना त्याचे स्टेज माहीत नसल्यामुळे त्याचे एक्झॅक्ट त्याची पायरी, आपण कुठल्या पायरीवर उभे आहे मूळव्याधाची ही माहीत नसल्यामुळे ते इतर भरकटून जाते. ते पब्लिक नको त्या डॉक्टरकडे जाते. म्हणजे नको त्या विषयाच्या भोंदू बाबा असतात रस्त्यावरती बसलेले किंवा बंगाली डॉक्टर आहेत आजकाल त्याचे उपचार करणारे, किंवा जे बाहेर टेंट टाकून गाड्या लावून लोक त्याच्यावरती उपचार करतो मूळव्याध बशर्ते इलाज म्हणून जे करतात, ह्या सगळ्यांपासून आपण दूर राहावे. आपण एक्झॅक्टली त्याच्या स्टेज काय आहेत हे आधी आपण ऐकून घेऊयात, समजून घेऊयात सगळीकडे. मित्रांनो, स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 आणि स्टेज 4 असे 4 स्टेज आहेत. त्याच्यामध्ये इंटरनल पाईल्स आणि एक्सटर्नल पाईल्स असे 2 प्रकार आहेत. इंटरनल जे असतात पहिल्या 2 स्टेजपर्यंत असतात, स्टेज 1 आणि स्टेज 2. हा जो आजार आहे स्टेज 1 स्टेज 2चा मूळव्याधचा, हा आपण दुर्बीनद्वारे छोटं एक बोट टाकून आपण आधी डिजिटल एक्झामिनेशन केल्यानंतर एक क्रुप्टोस्कोप टाकून तपासतो. त्याच्यामध्ये स्टेज 1 आणि 2 ही डायग्नोज होऊ शकते. ही मेडिकली आपण दुरुस्त करू शकतो, औषध गोळ्या घेऊन ती बरी होऊ शकते. त्याच्यानंतर जी आहे स्टेज 3, याच्यासाठी आपण स्क्लेरोथेरपी, पाईल बँडिंग असे आपण ऑफिस प्रोसिजर्सही करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त त्याला ऑपरेशनही करू शकतो जर आपल्याला परमनंट उपचार करायचा असेल तर. मिलन मॉर्गन टेक्निकने त्याचं ऑपरेशननी उपचार होतो. स्टेज 4 जो आहे तो इरिव्हर्सेबल स्टेज असते. त्याच्यामध्ये आपल्याला इमर्जन्सी ऑपरेशन हे करावंच लागतं, कारण मूळव्याध एकदाची बाहेरून अडकते तर ती वापस आत जात नसते. तर हे स्टेज 4 जो आहे तो फार ॲक्यूट स्टेज असते. त्याच्यामध्ये जेव्हा रुग्ण येतात अतिशय जास्त पेन असतो, ब्लिडिंग खूप झालेली असते शरीरातून, आपल्याला आधी रक्त चढवावं लागतं आणि इमर्जन्सी ऑपरेशन करावं लागतं. ही आहे त्याची शेवटची स्टेज.
तर माझं हे रिक्वेस्ट आहे सगळ्या लोकांसाठी की आपण कुठल्या स्टेजमध्ये आहे, आपल्याला काय उपचाराची गरज आहे हे आधी आपण जाणून घ्या. आपले लिंक आपण एक खाली दिलेली आहे स्क्रोलमध्ये, आपल्याला तुम्हाला आमचा कॉन्टॅक्ट नंबर सापडेल. इमिजिएटली त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि निरोगी व सुदृढ असे चांगले आयुष्य जगा. धन्यवाद.